सभापती महोदय, की शिक्षक हा जसं मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा विषय आहे तसा हा एक रोजगाराचा सुद्धा विषय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं नाही, प्रामुख्याने माझ्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जवळजवळ 15,000 शिक्षक आहेत आणि 80% शिक्षक हे बाहेरचे आहेत, इतर जिल्ह्यातले आहेत. माझी विनंती आपल्याला आहे की सरकार 80% त्या ठिकाणच्या स्थानिक जिल्ह्यातल्याच शिक्षकांना जर प्राधान्याने त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती दिली. मला माहिती आहे की कदाचित हे तुमचं कायद्याच्या याच्यावरती टिकणार नाही की आपण कुठे करू शकतो या शिक्षकांची बदली, परंतु जिल्हा संवर्ग केला आणि सगळ्या भरत्या जिल्हा संवर्ग म्हणून केल्या, महाराष्ट्राच्या याच्यावरती न करता जिल्हा संवर्ग म्हणून शिक्षकांच्या भरत्या केल्या तर मला वाटतं कायद्यामध्ये सुद्धा हे टिकेल आणि 80% स्थानिक मुलांना शिक्षक म्हणून भरती होईल. अध्यक्ष सभापती महोदय, आमच्या सिंधुदुर्गामध्ये तर सगळ्या शाळांमधले शिक्षक, मी माझ्या शाळेत गेलो तर एक बीडमधले शिक्षक, एक लातूरमधले शिक्षक आणि एक परभणीतले शिक्षक, आणि तिथल्या गावातली जी मुलं शिक्षक म्हणून BEd DEd झाली आहेत ती मुंबईत कुठेतरी काम करतात. म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सरकारला की ही जी भरती प्रक्रिया आहे ही जिल्हा संवर्ग म्हणून करावी, तर स्थानिक 80% शिक्षकांना त्या ठिकाणी भरती होता येईल आणि त्या ठिकाणचे शिक्षक त्या गावात राहतील, त्यांची पोरंसुद्धा त्या गावात राहतील आणि शाळासुद्धा भरभराटीला येतील आणि स्थानिक माणसांच्या शिक्षकांच्या नोकरीचा प्रश्न सुटेल आणि मला वाटतं 80% आमच्या कोकणात बंद असलेली घरं पुन्हा उघडतील. असं आपण करणार का? जिल्हा संवर्ग म्हणून शिक्षक भरतीचा नियम सरकार घेणार का? हा माझा प्रश्न. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी विचारलेला प्रश्न हा वस्तुस्थितीला धरून आणि थोडा भावनिक पद्धतीने विचारलेला आहे, परंतु पवित्र पोर्टल राज्यस्तरीयवर निवड त्या ठिकाणी करण्यात येते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं स्पर्धात्मक पद्धतीनं ह्या उमेदवारांची निवड झाली पाहिजे आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीचे उमेदवार आपण निवड करून चांगल्यात चांगल्या पद्धतीचे शिक्षक हे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे, म्हणून आपण राज्यस्तरावर ही निवड प्रक्रिया राबवितो. खोडके, संजय खोडके. मंत्री महोदय, आपण जसं म्हणून राहिले तसा नियम आपल्याला TET मध्ये करावा लागेल, कारण की हा राज्याचा सर्वात भयंकर मोठा प्रश्न आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातला माणूस धारणी चिखलदरा परतवाड्याला देतात, त्याच्यातून काही साध्य होत नाही. इंजिनिअरिंगमध्ये जसं आपण केलेलं आहे, इंजिनिअरिंगमध्ये त्या विभागातला त्या जिल्ह्यातल्याना 50% आरक्षण आहे, तसंच आता विचारलं तसं 80% आरक्षण त्या विभागातलं तरी असलं पाहिजे की विदर्भातलं आहे, अमरावती विभागातला आहे तर 80% अमरावती विभागातल्या टीचर्सना TET मध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. विभागवार तरी ते करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही जे म्हणता TET मध्ये कुठले मुलं पास होतात ते पश्चिम महाराष्ट्रातले आमच्या इकडे येत नाही, मराठवाड्यातले कोकणात जात नाही, तिथं जाऊन त्याचा उपयोग होत नाही. हा धोरणात्मक निर्णय तुम्हाला करावा लागेल. याचं रिझर्वेशन तुम्हाला जिल्हावार नाही तर विभागवार तरी दिलं तर खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग होईल. आपण हा निर्णय घेणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, मी आधीच सांगितल्याप्रमाणे एकंदरीत चांगल्या गुणवत्ताधारक उमेदवार आपण त्या ठिकाणी निवडल्या गेले पाहिजे आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीचे शिक्षक हे कुठल्याही शाळेमध्ये, त्या ठिकाणी धारणीची शाळा असो, आमचं म्हणणं आहे की तुम्ही जे उच्च शिक्षित आहे ते एकाच भाग. आपण बसा जरा. मंत्री महोदय, प्रश्न काय आहे आणि प्रश्नाचा स्कोप काय आहे याच्या बाहेर जाऊ नका. मंत्री महोदय, त्या अनुषंगानं पहिले जे विकल्प देण्यात येत होते, खोडके साहेब, हा प्रश्न, ही अडचण काय व्हायची माहिती आहे का? आपण त्याला विकल्प पहिले भरपूर देत होतो की आयदर तो 3-4 विकल्प टाकायचा आणि मग त्याच्या सोयीनं तो त्या ठिकाणी चालला जायचा. आता आपण देण्यात येणारे विकल्प त्याला मर्यादित केलेले आहे, त्याच्यामुळे त्या भागातल्या उमेदवाराला त्या कमीत कमी विभागात तरी नोकरी मिळण्याची संधी त्या ठिकाणी वाढलेली आहे.